सिंधुदुर्गच्या घोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणातील पाणीसाठी 100% पाणीसाठा हा पोहोचलाय। त्यामुळे प्रशासनाने तिलारी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। बुलढाण्याच्या अनेक गावांमध्ये पावसाने कहर केलाय। शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका पावसाने भिजला तर सोयाबीन माती मोल झालं। शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पुणे महापालिकेच्या विरोधामध्ये नागरिक आक्रमक झालेत। काम होत नसल्याने थेट मुळा-मुठा नदी पात्रामध्ये उतरत नागरिकांनी आंदोलन केलंय, तर महापालिकेच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी घोषणाबाजी केली। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। गणेश थेटे कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त गोंदिया शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये तुळशी विवाह सोहळ्यांसाठी उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं। तुळशी विवाहासाठी बाजारपेठेमध्ये ऊस खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळाली। नंदुरबार जिल्ह्यातील हळदाणी ग्रामपंचायतचं विभाजन करून ढोरपाडामध्ये देखील ग्रामपंचायत कार्यालयाची मागणी नागरिकांनी केली आहे। मागणी पूर्ण न केल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे। रायगडमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी मंदिराभोवतालची कोस प्रदक्षिणा भाविकांचं आकर्षण आहे। दरम्यान सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। जळगावच्या बोदवड जामनेर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळलाय। शेतामध्ये पाणी शिरल्याने मका ज्वारीला मोठा फटका बसला। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं। रत्नागिरीच्या हरणे राजवाडीमध्ये एका वृद्ध व्यक्तीनं गळफास घेऊन जीवन संपवलंय। 40 लाखांच्या व्यवहारातून दोघांवर मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली। जळगाव जिल्हा बँक नोकर भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। शासनाने नवा आदेश काढल्यानं संचालकांच्या मनमानीला आता आळा बसणार आहे। स्थानिक उमेदवारांसाठी 70% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस 50 वर्षाची झाली असून रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी रेल्वेचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला। यावेळी केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं। सिंधुदुर्गात भात कापण्याच्या कालावधीत सातत्याने सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। अनेक ठिकाणी भात शेती अडचणीत सापडली आहे। पालकमंत्री नितेश राणे यांनी भात शेतीच्या संयुक्त पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। हिंगोलीमध्ये संत नामदेव महाराजांचा जयंती उत्सव साजरा केला जातोय। मंदिर परिसरामध्ये दीपोत्सव करून जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला। त्यानंतर महापूजा आणि काकडा आरती देखील करण्यात आली। कोकणामध्ये सिगल पक्षाचं आगमन झालंय। आकाशात पांढऱ्या पंखांचे थवे उमटतायत। थंडीची चाहूल लागताच पक्ष्यांचं आगमन झालंय। मावळ तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं। पावसाने भात पिकांचं नुकसान झालंय। भाताचे तयार झालेले दाणे हे गळून पडले, परंतु रब्बी ज्वारी पिकांसाठी हा पाऊस पोषक असल्याचं म्हटलं जातं। तळेगाव ते उरोळी कांचन रेल्वे मार्गाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय। गावांमध्ये रेल्वे मार्गाविरोधात तीव्र जन आक्रोश उसळलाय। या मार्गामुळे शेतकऱ्यांची शेती आणि घर जमीन संपुष्टात येणार असल्यानं गावागावांमधून शेती वाचवा असा नारा दिला जातो। अकोल्याच्या तेल्हारा शहरातील माळेगाव नाका ते पीपी पाटील पेट्रोल पंप मार्गावरील अपूर्ण रस्त्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकर रस्त्यावर खड्डा खोदून त्यांनी आंदोलन केलंय। 4 तासानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामाबाबत लेखी आश्वासन देण्यात आलं। कराड शहरामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांनी कंबरडं मोडलंय। देशात स्वच्छ शहरांचा डंका मिळवणाऱ्या कराड शहरामध्ये खड्डेच खड्डे पाहायला मिळतात। त्यामुळे नक्की कोणता खड्डा चुकवायचा हा प्रश्न वाहन चालकांपुढे उभा आहे। कोट्यावधींचा निधी गेला कुठे असा प्रश्न नागरिक विचारतात।
महायुतीमध्ये कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद दाखवून देणार असल्याचं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलंय. तर शिवसैनिकांना त्रास दिला तर तो सहन करणार नसल्याचंही ते म्हणाले. पराभव दिसत असल्यानं विरोधकांकडून नकारात्मकता पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे असं वक्तव्य करत मंत्री दादा भुसेंनी कालच्या मोर्चावर जोरदार टीका केली. मुंबईमध्ये काल मविया आणि मनसेच्या सत्याचा मोर्चा परवानगी नसताना काढण्यात आला, त्यामुळे आयोजकांना ते चांगलंच भोवलंय. मोर्चाच्या आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर लावण्यात आलाय. अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सुजय विखेंनी निलेश लंकेंवर टीका केली आहे. ज्यांनी या रस्त्यासाठी उपोषण केलं आणि त्यावर मतं मिळवली त्यांनीच याचं योग्य उत्तर द्यायला हवं असं म्हणत विखेंनी लंकेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या काळामध्ये धाराशिवसह मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागामध्ये जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सरकारने जाहीर केलेली मदत ही प्रत्यक्ष मिळाली की नाही याचा आढावा ते स्वतः घेणार आहेत. जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार आहे. जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आता टळली जाणार आहे. पाचोऱ्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये आमदार किशोर पाटलांनी भाजपवर टीका केली आहे. महायुतीच्या 1 वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही असं म्हणत सरकारला त्यांनी घरचा आहेर दिलाय. शेतकरी आंदोलनावरून बच्चू कडूंचे देखील त्यांनी आभार मानले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथे आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी टोलेबाजी केली आहे. त्यांनी असं म्हटलंय, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले हे गेले, पण गेलेल्यांनाच मंत्रिपद मिळालं असं मिश्किल वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्याचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. विखे पाटलांचा आणि त्यांच्या घरचा आरक्षणाशी कुठलाही संबंध नाहीये. सामाजिक न्याय म्हणजे काय हेच त्यांना कधी समजलं नाही. माहीत असतं तर असा बेफिकीर आणि बिनडोक पद्धतीने ते बोलले नसते अशा शब्दात त्यांनी विखेंवर हल्लाबोल केला. आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी आमदार केवलराम काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. केवलराम काळे चौथ्यांदा संचालक पदाचा कारभार सांभाळणार आहेत. दरम्यान त्यांच्या जोरदार कामगिरीसाठी अभिनंदन करण्यात येत आहे. 11 नोव्हेंबरला महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाची पहिली घंटा वाजणार आहे. त्यामुळे गेल्या 3.5 वर्षापासून रखडलेल्या पालिका निवडणुकीला आता वेग येणार आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर करत कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात. 5 नोव्हेंबरला निवडणुका जाहीर होऊन 30 जानेवारीला सगळ्या निवडणुका या पूर्ण होतील असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. पुढील आठवड्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायती निवडणूक पार पडेल. 21 दिवसामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. तर शेवटच्या टप्प्यामध्ये महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये 5 रुपयांची कपात झाली आहे. या निर्णयामुळे छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दिलासा मिळणार आहे. आता नव्या बदलानुसार मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1,542 रुपये इतकी आहे. सिडकोच्या घरांच्या किमतीबाबत उद्या तोडगा निघण्याची शक्यता आहे. उद्या सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये दरवर्षी 16 जूनपासून पाणीपट्टी वाढ करण्याची पद्धत आता बंद होणार आहे. ज्या दिवशी पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव मंजूर होईल त्या दिवसापासून ती लागू होईल असा प्रस्ताव जल अभियंता विभागाने बनवला आहे. त्यामुळे अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या मुंबई महानगरपालिकेचे मोठे नुकसान होणार आहे.
अपुरा बसचा ताफा, प्रवाशांची मागणी आणि शहरातील अनेक ठिकाणांवरील वाहतूक बदल या सगळ्याच पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने आपल्या बस मार्गामध्ये मोठे फेरबदल केलेत। पुनर्रचित मार्गावर बस धावणार असून 8 मार्गावरील बसचे एसी बसमध्ये देखील रूपांतर केले। आधार कार्डवरील जन्मतारीख, नाव किंवा पत्ता यांसारख्या तपशिलांमधील बदलांसाठी नवीन ई-आधार ॲप भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून लवकरच सुरू केलं जाणार आहे। त्यामुळे विविध बदलांसाठी आता आधार सेवा केंद्राला भेट देण्याची गरज उरणार नाही। पावसाने ओढ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरांमधील तापमानामध्ये वाढ झाली आहे। काल मुंबईच्या तापमानात अचानक 4 अंश सेल्सिअसने वाढ झाली। पुढील 2 दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। नोव्हेंबर महिन्यात बँका 11 दिवस बंद राहणार आहेत। यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार या दिवशी असणाऱ्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे। बँका जरी बंद असल्या तरी ग्राहक नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI आणि ATM सारख्या डिजिटल सेवा या सुरू राहणार आहेत आणि यांच्या मदतीने पैशांची देवाणघेवाण, बिल पेमेंट किंवा शिल्लक तपासणी ही कामं पूर्ण होऊ शकतात। तर चीनने सोन्याच्या विक्रीवरील दीर्घकाळापासून असलेली कर सवलत ही रद्द केली आहे। हा निर्णय 1 नोव्हेंबर पासून लागू झालाय। या निर्णयामुळे ग्राहकांसाठी सोन्याच्या किमती वाढू शकतात आणि जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बाजारपेठेमध्ये दरात बदल होऊ शकते। तर मुंबई उच्च न्यायालयाने स्टेनोग्राफर पदासाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे। उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात। तर नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेमध्ये अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। परिणामी राज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी असेल। दरम्यान नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्याबरोबरच संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। राज्यात कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कुष्ठरोगाला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केले। त्यामुळे कुष्ठरोगाचं निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद आता 2 आठवड्यांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा, कुष्ठरोग तसेच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडून आता बंधनकारक आहे। सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी हे बंधनकारक असणार आहे। मुंबईमध्ये कबुतरांना सकाळी 7 ते 9 या वेळेमध्येच दाणे टाकता येणार आहेत। यासाठी पालिकेने मुंबईमध्ये 4 ठिकाणे निश्चित केली आहेत। या ठिकाणच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांवर राहणार आहे। विद्यमान कबुतरखाने मात्र बंदच राहतील। मुंबई महापालिकेने 2012 पासून म्हाडाच्या उपकराची तब्बल 130 कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे। त्यामुळे उपकर प्राप्त इमारतींच्या संरक्षणात्मक दुरुस्ती आणि पुनर्रचनेच्या कामासाठी म्हाडाला निधीची चणचण भासते। मुंबईकरांचा प्रवास दर्जेदार होण्यासाठी पालिका आता रस्ते दत्तक योजना राबवणार आहे। यामध्ये 730हून अधिक प्रमुख रस्त्यांची जबाबदारी ही 246 कनिष्ठ पर्यवेक्षकांवर सोपवण्यात येणार आहे। यामध्ये प्रत्येकावर किमान 3 रस्त्यांची देखभाल, स्वच्छतेची जबाबदारी असेल। ऑक्टोबर 2025 मध्ये देशाच्या वस्तू आणि सेवा कर संकलनामध्ये 4.6% इतकी वाढ नोंदवली गेली आहे। एकूण संकलन 11,95,000 कोटींवर पोहोचले। ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पुलाच्या पाडकामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 78 दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही रेल्वे मार्गावर दररोज रात्रीच्या सुमारास 4 तास मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या काळामध्ये लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे। परिणामी रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार होता, परंतु महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानिमित्त तो रद्द करण्यात आला आहे। तर मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉक नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे। हार्बर मार्गावरील गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मंगळवारी जलवाहिनी देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। यावेळी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील MBR मध्ये नवीन जलवाहिनी तर आज
महिला वर्ल्ड कप सामना पार पडणार आहे नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील या स्टेडियममध्ये आणि या स्टेडियमच्या बाहेर आपण बघतोय की जी महिला टीम आहे भारतीय संघ तिथे पोहोचलेला आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसून येते आहे। जे क्रिकेट रसिक आहेत त्यांची गर्दी पाहायला मिळते। आज नेमकं या सामन्यामध्ये काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।